नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. 2016 मध्ये बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ताला पॅरोलवर कुणी सोडलं होतं असं संजय राऊतांनी सवाल विचारलेला आहे. कोणत्या गृहमंत्र्याच्या परवानगीनंतर सलीम कुत्ताला जेलबाहेर सोडलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊतांनी याच प्रश्नावरून थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेला आहे. तर सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजरचा व्हिडिओ भाजपचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांच्या पार्टीमधला आहे असा आरोपही संजय राऊतांनी केलेला आहे. व्यंकटेश मोरे हा भाजपचा पदाधिकारी. व्यंकटेश मोरेवर सध्या नाशिक लोकसभा संयोजकाची जबाबदारी आहे. मोरेवर भाजपच्या माथाडी सेलच्या शहराध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पदाधिकारी म्हणून व्यंकटेश मोरेची ओळख आहे. 2016 मधील एका हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये मोरेवर गुन्ह्यांची नोंद आहे. हत्या, मारहाण, अपहरण, खंडणी यासारखे असंख्य गुन्हे दाखल आहेत. जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहित नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार. गृह खातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का, याचा तपास भारतीय जनता पक्षाने करावा. आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं. गृहराज्यमंत्री शिवसेनेकडे कधीच नव्हता, म्हणून थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपास, मग तुला कळेल की कोणाकडे गृहराज्यमंत्री पद केव्हा होतं हे नक्की तुला कळेल. हे सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाकी है. संजय राजाराम राउत को अंदर जाना अभी तक बाकी है. ती जी काय पार्टी, सो कॉल पार्टी आहे, ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती. बरोबर ना? व्यंकटेश काय त्याचं नाव, हे पहा. आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे. आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे. आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं, बसणं, चर्चा करणं, ठीक आहे. त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे काय प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पाहावं, एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं. मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा, कुठला तरी पुरावा दे. बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो. आम्ही पुरावा दिला, व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले. आता ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं, हे फोटोग्राफ दाखवून होणार नाही. मग तुझेही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलेवर आम्ही दाखवायचे का? आणि मग तुझे आणि तिचे काय संबंध आहेत याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का?